प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. तो कठीण शुळावरील पोळी, भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी बिरळा शूर. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विन भिंत तातडीची. कामावले तरी पाकावोज घडे, रुची आणि जोडे श्लाघ्यता हे. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विन भिंत तातडीची. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा जागृतीचा. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत, पाया विन भिंत तातडीची. नीलांबुज श्यामल कोमलांगम, सीता समारोपित वामभागम. पानो महासायक चारु चापं, नमामि रामं रघुवंशनाथम्. मनोजवं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानन्दं ईशं आनन्दिवल्लभम्. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला तो श्री गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्मव्यथा. नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मंगल भावन मंगल हारी, मंगल भावन मंगल हारी. प्रभु दशरथ मंगल भावन
सिया राम जय सब जग जाने। करऊं प्रणाम जोड़ी तुम्हारे। जय हनुमान ज्ञान गुण सागर। कपीस क्यों न पूजावे। राम दूत सीता अंजलि घोष पवन सुनसान। राम सिया राम सिया जय राम सिया भक्ती तो कठीण शुळावरील पोळी। भक्ती तो कठीण शुळावरील पोळी। निवडे तो बळी विरळा शूर। जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत। पायाविन भिंत तातडीची। अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू। तडिद्वित विनिंदित पीतांबरधारी। अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम। परात्पर परमात्म्याच्या सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत गोड असा अभंग। या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय भक्तीचं महिमान तुम्हा आमच्या समोर अभंगाच्या माध्यमातून मांडतात। श्री तुकोबाराय आपल्याला या अभंगामधून भक्ती कशी आहे त्या भक्तीचं गोड निरूपण तुकोबारायांनी अभंगातून व्यक्त केलेलं आहे। गायलेल्या अभंगाला वाक अर्थाने पूजण्यापूर्वी अल्पशः परिहार देणं गरजेचं आहे। करुणा निधान करुणा घन वत्सल भक्तवांछा कल्पतरू परमात्म्याच्या निस्सीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने या गोड असलेल्या अडगावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व कार्यकर्ते मंडळींच्या अथक परिश्रमाने महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने अत्यंत सुंदर अत्यंत गोड असा हा ज्ञानयज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे। या कीर्तन सेवेसाठी म्हणून आज खऱ्या अर्थानं मला असं वाटतंय तुळशीदासजींच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर आज या ठिकाणी हे कीर्तन चालू नाही। संत सभा चहुदिसी अमराई। इथे संतांची सभा भरली असं वाटतंय। ज्ञानोबारांच्या भाषेत बोलायचं ठरलं यया एकेकाचे निमनो व्यापारे हे विश्वची होय संहणे। काय बोलावं कोबड छोट कहत अपराधू। कुणाला लहान म्हणावं आणि कुणाला मोठं। सबंध महाराष्ट्र ज्यांनी सज्जन आहो आपल्या गोड गायनाने धवळून काढला ज्यांची गोड चाल आताच आपण ऐकली। काय गाणं होतं काय चाल होती काय गोडवा होता। हा हा असं वाटत होतं हे सगळं चालूच राहावं मी आपलं नुसतं ऐकतच राहावं। खरोखर
राजू महाराज तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद. थोडे मी सकाळी पण दुपारी पण कथेमध्ये बोलून गेलो. राजू महाराजांनी ठरवलं तर शिवानंद शास्त्री पासून इंदोरीकरापर्यंत कोणालाही फोन लावावा आणि एका शब्दात तिकडून हॅलो इकडून हॅलो म्हटलं की तिकडून आलोच म्हणायचं, दुसरं काहीच नाही. याचं फक्त कारण आहे सज्जन हो, प्रेमाचं क्रेडिट. प्रेम रूपी क्रेडिट कार्ड टाकलं की लागल तेवढं काही बी बाहेर येत आहे. इथे आज खऱ्या अर्थानं सज्जन होय आडगाव हे सामान्य गाव राहिलेलं नसून साक्षात आळंदी अवतरली. इथे साक्षात आळंदी. आज संयोजकांना प्रश्न पडला असेल आता चाल कोणाला द्यावी. गोड ज्यांची चाल आताच आपण ऐकली सज्जन हो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कथेच्या फॉर्मॅट मध्ये संगीत ज्यांनी सर्वप्रथम आणलं असं महाराष्ट्राचं अग्रगण्य नाव संगीत अलंकार संगीत सम्राट हरिभक्त परायण श्री संतोषजी महाराज देवकर गुरुजी. जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि माझ्या उजव्या बाजूला ज्यांनी चाल गायली, आज सबंध आळंदी ज्यांनी आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केली आहे. आळंदी म्हणजे केंद्र वारकऱ्यांचं केंद्र आणि केंद्राच्या तख्ताला हलवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे, ज्यांचा गोड गायन ज्यांची ताकदीचं गायन करताय ना, संगीत अलंकार माझे जिवलग सखा आदरणीय हरिभक्त परायण रामायणाचार्य उत्कृष्ट कीर्तनकार संगीत सम्राट हरिभक्त परायण श्री अनिरुद्धजी कारकर गुरुजी. जोरदार टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी. सामान्य माणसं नाही सज्जन हो, हिमालयाच्या उंचीचे पृथ्वीच्या वजनाची माणसं आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आज त्यांच्या शेजारी गुरुजींच्या शेजारी उभे असलेले विदर्भ रत्न सबंध विदर्भाला आज या ठिकाणी आज आपल्या आडगावामध्ये गायनासाठी या सप्ताहामध्ये आवर्जून उपस्थित आहेत. गायकाच्या भूमिकेत जरी दिसत असले तरी सांगून जाईल सज्जन हो, एवढं वजन आहे त्यांच्या परिसरामध्ये. तिकडे त्यांच्या आवाजावर हजारो लोक जिथे आवाज दिला तिथे उपस्थित राहतात. गाणं म्हणतात अफलातून गाणे, अप्रतिम ज्यांचं गाणं आहे, गोड व्यक्तिमत्व, परम आदरणीय वंदनीय पूजनीय दत्तात्रय महाराज झनक. जोरदार काळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. नाव घेतल्याबरोबर काळ्या वाजवतात, कारण ही माणसं सामान्य नाही. हे टाळीत सुद्धा सापडासारखी माणसं नाही. टाळ्या वाजवायला टाळाटाळी करू नका. त्याचबरोबर अगदी उभरत व्यक्तिमत्व, ज्यांच्या गोड आवाजाने, गोड गायनाने आणि त्या गोड रियाजाने माझ्यासारख्या एका गायन पिपासू व्यक्तीला सुद्धा प्रभावित केलेलं आहे. असं माझं अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व गायन सम्राटांचे तर केलाय सज्जन हो. फार काय जास्त वेळ घेणार नाही, कारण कथेमध्ये आज जरा ओव्हर टाइम मी तुमचा घेतला होता. 3 तास एकाच स्केल मध्ये, काळी 3च्या स्केल मध्ये, कधी पांढरी 7 मध्ये लगातार 3 तास बोलायचं गायचं. इट इज इम्पॉसिबल. एवढं सहजासहजी हे शक्य नाही, पण भगवंताची कृपा आहे. म्हणून आताही या ठिकाणी उर्वरित फावल्या वेळेमध्ये, नियोजित वेळेमध्ये आपली कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न करण्याचा प्रयत्न करूया. पण तत्पूर्वी सर्वांना विनम्र विनंती आहे, आता सद्यस्थितीला तुम्ही जसे जितके आणि जेवढे सर्वजण अगदी प्रसन्न आहेत, अगदी नुकत्याच फुललेल्या गुलाबाच्या फुलासारखे.
अगदी तसंच शेवटपर्यंत कीर्तनाच्या शेवटपर्यंत सगळ्यांनी राहायचंय आणि ज्या ज्या वेळेला भगवंताचं भजन होईल त्या त्या वेळेला सगळ्यांनी मदत करायची. विठ्ठला भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शुर जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पाया बिन भिंत तातडीची. सज्जन हो, या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय भक्तीचं महिमान सांगतायत. ती भक्ती कशी आहे? तुकोबाराय म्हणतात ती भक्ती माझ्या परमात्म्याची भक्ती ही अत्यंत कठीण आहे. किती कठीण आहे म्हटले ती पोळी आहे. पोळी अगदी पूर्णाची पोळी आहे. अत्यंत रुचकर आहे, अत्यंत गोड आहे. पूर्णाची पोळी आहे पण ठेवलेली आहे शुळावर. शुळावरील पोळी आणि तुम्हाला आम्हाला ती प्रत्येकाला प्राप्त करायची आहे. सज्जना हो, या जगामध्ये प्रत्येक जीवाचं आद्य कर्तव्य आहे. जन्माला आल्यानंतर जीव म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्या प्रत्येकाचं एक परम कर्तव्य आहे आणि ते परम कर्तव्य आहे की त्या परात्पर परमात्म्याची ती भक्तिरूपी पोळी आपल्याला प्राप्त करायची आहे. त्या भक्तिरूपी पोळीचा आनंद, भक्तिरूपी पोळीचा आस्वाद तुम्हाला मला घ्यायचा आहे. तो आनंद घेण्यासाठी आपण सर्वजण लालायित आहोत. प्रयत्न सगळ्यांचे चालू आहे. आपल्याला मिळवायची ती पोळी सज्जन हो, पण ठेवलेली कुठं? तुकोबाराय म्हणतात ती शुळावर ठेवलेली आहे. जो आणायला जाईल तो परत येईल का नाही त्याची गॅरंटी नाही. बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. गेले जे गेले होते ती पोळी मिळवण्यासाठी पुन्हा परत आले नाही. अत्यंत गोड पोळी आहे पण एवढी सोपी नाही. किती अवघड आहे. तलवारीच्या पाट्यावरून अनावनी पायाने चालणं सोपं, एवढी कठीण आहे ती. मिळवायची प्रत्येकाला पण मिळवणं अत्यंत कठीण आहे. कसं कठीण आहे त्याचं कारण आहे सज्जन हो, आपल्याला ती पोळी मिळवण्यासाठी पहिली गोष्ट ती भगवंताची भक्ती आपल्याला मिळवायची आहे. हे पहिली गोष्ट माणसाच्या मनातच येत नाही. कारण जीवन जगत असताना ज्याप्रमाणे आपलं सगळ्यांचं जीवन आहे ना सज्जन हो, जशी एखादी गंगा असावी, गंगा आणि त्या गंगेला दोन तट असावेत. तट असतात, कोणत्याही गंगेला दोन तट असतात. किनारे त्या गंगेला असतात सज्जन हो. तसं माणसाच्या जीवनाला सुद्धा दोन तट आहेत. एक तट आहे तो मायेचा आणि दुसरा आहे तो भक्तीचा. मायेचा किनारा हा जीवाच्या अत्यंत जवळचा आहे आणि भक्तीचा किनारा अत्यंत दूर आहे. दूर किनारा राहिला हो
भान बारा धावला हो महिने हो महिने. भक्तीचा किनारा अत्यंत दूर आहे सज्जन हो. जीवासाठी मिळवायचा जायचं आपल्याला तिथपर्यंत. आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही त्या भक्तीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्या परमात्म तत्वाचा आनंद घेता येणार नाही. ऐका माय बाप, जायचं आपल्याला पलीकडे पण जाता येत नाही. त्याचं कारण आहे जन्माला आल्यापासून प्रत्येक जीवाचा एक नियम असतो. प्रत्येकाच्या जगण्याचे काही रूल्स असतात. आपण तेच करत असतो जे आपल्या वाडवडिलांनी केलेले आहे. पडली आरुडी जग परिचार, पडली आरुडी जग परिचार. पायीक होणं प्रत्येकाला आवडते. जी परंपरा चालत आलेली आहे, वाडवडिलांनी घालून दिलेला वसा, त्या परंपरेचं अव्याहतपणे पालन करण्याचं काम तुम्ही आम्ही मंडळी करत असतो. आपल्या वाडवडिलांनी जे केलं तेच आपण करतो आहोत. त्याच्यापेक्षा वेगळं करण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. आपल्या वाडवडिलांनी प्रपंच केला ना, आपणही प्रपंचच करायचा आहे. आपले वाडवडील ज्या पद्धतीने जगले तसंच आपण जगायचंय. येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेच येर अनुष्ठिती सामान्य सकळ. प्रत्येकाचं हेच आहे सज्जन हो. जसं आपल्या मागून आलेले आपल्या पुढचे सगळे लोक जसं वागले तसंच आपण वागण्याचा प्रयत्न करतो. माझा सांगण्याचा भाव समजून घ्या. सगळ्या लोकांनी काय केलंय, मायेचा स्वीकार केला. दोन तट आहेत ना जीवनाचे, त्या दोन्ही तटाचा अनुभव जीवाने घ्यावा. मायेच्या तटाचाही अनुभव घ्यावा, भक्तीच्या तटाकडेही माणसानं जावं. पण कित्येक वेळेला माणसं एकाच तटामध्ये जन्माला येतात आणि एकाच तटामध्ये त्यांचा सगळा खेळ खलास होतो. अजामेला पंजामेला बाप मसनानेला, देखत देखत नातू पंतू तोही तेसा झाला. कित्येक लोक गेले सज्जन हो, त्यांच्याच मागे आपणही चाललेलो आहोत. कोणी या अलीकडच्या मायेच्या तटापासून पलीकडे जाण्याचा कोणी प्रयत्नच करत नाही. त्याचं कारण आहे, ज्या वेळेला जीव या मायेच्या प्रवाहामध्ये जगत असतो ना, त्यावेळेला ती माया फार विचित्र आहे. देवाचीच आहे, दोन्ही देवाच्याच आहेत. एक माया तीही देवाचीच आहे आणि भक्ती ही सुद्धा देवाचीच आहे. दोघीही देवाचीच आराधना करणारे आहेत, देवापर्यंत नेणारे आहेत. पण माया मात्र विचित्र आहे आणि भक्ती मात्र अत्यंत गरीब आहे. काय करते ती माया? नट मरकत इवा सबा
पंचावत माझे तुळशीदासजी म्हणतात, ज्याप्रमाणे एखादा गारुडी आपल्या डमरूच्या तालावर त्या माकडाला नाचायला लावतो ना सज्जन हो, तशी ती माया या जीवाला नाचायला लावते सज्जन हो. नारी विवश नर सकल बसाई नाच ही नट मरकत की नाई. माकड गारुड्याला नाचवतो तशी ती माया तुम्हाला आम्हाला जीवाला नाचायला लावते सज्जन हो. नाही जाऊ देत ती तिकडे पलीकडे. पलीकडच्या तीरावर जाण्यासाठी जो कोणी निघतो तयार होतो एवढं सोपं नाही. आता ती गंगा आहे ना, त्या गंगेमध्ये एक वैशिष्ट्य असतं बघा. त्या गंगेच्या पाण्याचा प्रवाह ज्या दिशेला वाहतोय ना, त्या वाहत्या प्रवाहाच्या दिशेनं पोहोच जाणं अत्यंत सोपं काम आहे. पण त्याच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जर पोहोच जायचं म्हटलं तर सोपं आहे का? पोहणाऱ्या मंडळींना माहिती असेल, प्रवाहाच्या बरोबरीला पोहोच जायचं म्हटलं की अत्यंत सोपं काम आहे. ज्याला पोहता येतं तो सहज त्या प्रवाहासोबत जाऊ शकतो. पण ज्या दिशेला प्रवाह वाहतोय त्याच्या विरुद्ध दिशेला जर पोहायचं असेल तर त्यासाठी 2 हात करावे लागतात. 2 हात करावे लागतात पोहत जायचं म्हटलं तर. मायेच्या किनाऱ्याकडून भक्तीच्या किनाऱ्याकडे उलटी गंगा जर व्हायची असेल तर 2 हात करावे लागतात. संत म्हणतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकलं. आम्ही आमच्या जीवनामध्ये सामान्य लोकांसारखं नाही जगायचं ठरवलं. आम्ही ठरवलं की या जगामध्ये या विश्वाच्या पटलावर आमचं कुठे ना कुठे तरी हे आमचं नाव अधोरेखित झालं पाहिजे. या विश्वाच्या पटलावर जर आपलं नाव अधोरेखित होत असेल ना सज्जन हो, तर जगापेक्षा वेगळं काहीतरी करायचं शिकलं पाहिजे माणसाने. सामान्य माणसं जसं वागतात तसंच जर आपण वागलो तर आपल्याला कोणी विचारणार नाही. काहीतरी वेगळे क्रांतीच्या दिशेने पाऊल आपलं असलं पाहिजे. संत म्हणतात, आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आम्हाला 2 हात करावे लागले. 2 हात करणं म्हणजे काय हो? 2 हात करणं म्हणजे संघर्ष करणं. जेव्हा काहीतरी वेगळं करायचं असतं, जेव्हा काहीतरी मोठी अचिव्हमेंट प्राप्त करायची असते तेव्हा संघर्ष करावा लागतो सज्जन हो जीवनामध्ये. संत म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये तो संघर्ष केला. त्या भक्तिरूपी पोळीला मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी आम्ही अहोरात्र झटलो. रात्रंदिवस रात्रंदिवस युद्ध करावं लागलं, संघर्ष करावा लागला. भक्तिरूपी पोळी प्राप्त करण्यासाठी आम्ही जेव्हा निघालो लोकांसमवेत आम्हाला युद्ध करावं लागलं. 2 वेळेला, दिवसा सुद्धा आणि रात्रीही युद्ध करावं लागलं. महाराज, युद्ध तर फक्त दिवसाच होत असतं, रात्रीला कुठे युद्ध? तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये रात्री सुद्धा युद्ध केलं. संतांच्या जीवनामध्ये दोन्ही वेळेला युद्ध करावं लागतं सज्जन हो. दिवसा युद्ध करावं लागतं बाह्य जगतासोबत
आणि रात्रीला युद्ध करावं लागतं ते अंतर जगतासोबत. अंतर्बाह्य जग आणि मनादी जेवढे म्हणून काही विकार आहेत, षड विकार, या विकारांसोबत युद्ध करावं लागलं आणि बाह्य जगतासोबत सुद्धा युद्ध करावं लागतं सज्जन हो. काहीतरी वेगळं करण्यासाठी निघाल्यानंतर आपल्या डायरीवर एक वाक्य नोट करून ठेवा मायबाप. जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असेल, क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकायचं असेल ना, तर आपल्या डायरीवर एक वाक्य नोट करून ठेवा. तुम्हाला जर काही चांगलं मिळवायचं असेल, चांगलं काहीतरी नावलौकिक करायचं असेल, पवित्र काम जर करायचं असेल, तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या संघर्ष हा तुमच्या पाचवीला पुजलेला असेल. रस्त्याने चालत असताना सज्जना हो, माणसं पण बघा, रस्त्यानं गाडी चालायला लागली तर त्या गाडीला गतिरोधक आणि प्रगतशील माणसाच्या जीवनामध्ये विरोधक हे भेटतच असतात. पण त्या हुनरी व्यक्तीनं मागे सरायचं नसतं सज्जन हो. आपल्या ध्येयाची प्राप्ती होईपर्यंत मागे हटायचं नाही. काही जरी झालं, जरी हे आकाशवर पडो पाही, ब्रह्म घोळ त्रिभुवन धाय, ब्रह्म घोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाय. काही जरी झालं तरी त्या पुढे निघलेल्या, पुढे पाऊल टाकलेल्या व्यक्तीने मागे कधी सरायचं नसतं सज्जन हो. चाहे कितने भी आए तूफान, चाहे कितने भी आए तूफान, चले फिर आंधिया, अगर इरादे हो मजबूत तो छू लेंगे बुलंदिया. इरादे माणसाचे मजबूत असावे. मागे आमच्या लहानपणी दुसरी तिसरीच्या पुस्तकामध्ये एक कविता असायची हिंदीमध्ये. लहरों से डरकर नैया पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही नन्ही सी चिट्टियां चढ़ती है दीवारों पर, 100 बार फिसलती है, कोशिश आखिर उसकी बेकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. डुबकी या सिंधु में गोताखोर लगाता है, हर बार ऊपर आता है, लेकिन हर बार उसकी मुट्ठी खाली नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ज्यानं ठरवलं ना सज्जन आपल्याला काहीतरी मिळवायचं, त्यानं मागे हटायचं नसतं. जर आपल्या जीवनामध्ये मिळवायचं ना काहीतरी, संघर्षाशिवाय नाही सज्जन हो. इंग्लिश मध्ये एक वाक्य, सक्सेस डझंट कम टू यू, यू हॅव टू गो इट. सफलता सहजासहजी नाही मिळत सज्जन हो पदरामध्ये. तुकोबारा म्हणतात, आम्हाला सुद्धा बाह्य लोकांशी संघर्ष करावा लागला. किती संघर्ष हो. अहो गावात लोक राहू देणार, कोपला पाटील काळीचे टाळ्या वाजवा एकदा गुरुजींसाठी सगळ्यांनी. असं सप्प कोणी टाळ्या वाजवायचं नाही. टाळी म्हटलं की असा आवाज आला पाहिजे बघा. काही गोष्टीचं काही ठिकाणी महत्व असतं. मी नेहमी सांगत असतो का, वो शहर नहीं है, वो शहर नहीं है जहां गंदगी साफ करने के लिए नाली न हो. वो मकान नहीं है जहां अतिथि के लिए एक दो कमरा खाली न हो. वो खिड़की नहीं है जिसमें मच्छरों से बचने के लिए जाली न हो. वो ससुराल नहीं है जहां साला और साली न हो. और कीर्तन की महफिल नहीं है जिसमें जोरदार ताली न हो. वाह वाह, क्या बात है. असं टाळ्याने मंडप हादरला पाहिजे.
उलाशी तू गायकाला एवढं सोपं आहे का तुमच्यामुळे हं? एवढ्या उंच आरडायचं म्हटले म्हणजे हे सगळे बॉल आहे ना, तुमच्या माहितीसाठी सांगतो, स्टेडियमच्या बाहेरच चालले सगळे. हे खाली असा खर्टी बॉलचे सिस्टीमच नाही तर इतक्या उंच जर आरडायचं म्हटलं ना, एवढ्या पट्टीमध्ये कीर्तन संपल्यानंतर ट्राय करून बघा, आत्मा बाहेर पडेल. आत्मा एवढं सोपं नाही. ताकदीचे गाणार हे सगळे, ताकदीचे. वा, तुम्हाला स्पेशल सोलो वाजून तुमच्या त्या सुनायचे. हो, ओके. शेवटी हा प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.